पुढली बातमी, जरांगेंनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये. जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय. आपण आता थेट कोर्टामध्येच भेटू. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना खुलं आव्हान दिलंय. जरांगेंनी ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्याचं वक्तव्य केलं होतं. ओबीसी आरक्षणावरील जरांगेंच्या वक्तव्यावरून लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केलाय. एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची. अरे हे दोन विरोधाभासी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का? अरे तुझ्याकडून ती अवकातच नाही, ते सोडूनच दे. परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी, विजयंती, भटका विमुक्त जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच. तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच. मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्याकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय, शपथेचं उल्लंघन केलंय, छत्रपती शिवरायांच्या शपथेचं उल्लंघन केलंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. मनोज जरांगे, कोर्टात आपण अवश्य भेटू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.